नमस्कार शेतकरी मित्रांनो. खूप शेतकऱ्यांना प्रश्न असा पडलेला आहे, की क्लेम स्टेटस कसं चेक करायचं? कारण खूप शेतकऱ्यांना माहीत झालं आहे, की क्लेमचं स्टेटस कसं चेक करायचं. परंतु अजूनही भरपूर असे आपले प्रेक्षक आहेत पाहणारे, की त्यांना क्लेम स्टेटस कसं पाहायचं हे माहीत नाही. तर आपण त्याची माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अगोदर तुम्ही हा नंबर आपल्या WhatsAppला ॲड करून घ्या. महत्त्वाचा नंबर. नंबर पहा 7065 5114 सॉरी 7065 51 44 47 हा नंबर इथं आहे. 7065 51 44 आणि 47 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये ॲड करून घ्या, फिट करून घ्या. त्याच्यानंतर हा नंबर ॲड केल्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो. हा नंबर ॲड केल्यानंतर WhatsAppला जाऊन WhatsAppवरून फक्त हाय पाठवा. पाठवला आपण हाय. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो. मी जे स्टेप बाय स्टेप करत आहे ते करत राहा. तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. हाय केल्यानंतर तुम्हाला पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, सी ऑल ऑप्शन हे 3 ऑप्शन येतील. या 3 ऑप्शनमधून जो खाल्ला ऑप्शन आहे सी ऑल ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लूज इंटिमेशन स्टेटस, क्लेम स्टेटस, तिकीट स्टेटस, प्रीमियम कॅल्क्युलेटर, एक्झिट हे ऑप्शन येतील. पॉलिसी स्टेटसमध्ये तुम्ही जितके आजपर्यंत पीक विमे भरलेत ते पीक विम्याची माहिती तुम्हाला मिळेल. आजपर्यंत इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला या अगोदरच्या 2022, 23, 24 केव्हाच्या पण पावत्या पाहता येतील पीक विम्याच्या विमा भरलेल्या. क्रॉप लूज इंटिमेशन म्हणजे जे आपल्याला जर पीक विम्याची तक्रार करायची असेल तर 3 नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जाऊन आपण पीक विम्याची तक्रार क्लेम करू शकतो. क्रॉप लूज इंटिमेशन स्टेटस म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी जे क्लेम केलेत त्या क्लेमचा रिपोर्ट त्याच्यामध्ये असतो आणि तो क्लेमचा डॉकेट आय डी त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतो. खूप शेतकऱ्यांना डॉकेट आय डीच मिळत नाही आहे, की मी क्लेम केला आहे का नाही माहिती नसतं. त्यामुळे या क्रॉप लूज इंटिमेशन स्टेटस आहे, या क्रॉप लूज इंटिमेशन स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही क्लेम आपण केलता का पोस्ट हार्वेस्टचा, लोकलाईटचा, कोणता क्लेम केलता, 1 वेळेस केलता की 2 वेळेस केलता, याबाबत सर्व माहिती त्या क्रॉप लूज इंटिमेशनमध्ये तुम्हाला डायरेक्ट डॉकेट आय डी मिळतील तुम्ही क्लेम केलेले. आणि त्याच्यानंतर जे क्लेम स्टेटस आहे त्या क्लेम स्टेटसला आपल्याला आता क्लिक करायचं आहे आपलं स्टेटस चेक करण्यासाठी. आता आपण क्लेम स्टेटसला क्लिक करूयात. थोडा वेळ थांबायचा आहे. त्यानंतर सीझन इयर ऑप्शन येईल. सीझन इयर ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर खरीप 2025, रब्बी 2024, खरीप 2024, रब्बी 2023, खरीप 2023, रब्बी 2022, खरीप 2022, रब्बी 2021 ही संपूर्ण साल येतील. त्यामध्ये तुम्हाला आता आपल्याला काय बघायचं आहे, ते खरीप 2024चं पीक विम्याचं स्टेटस चेक करायचं आहे. तर आपल्याला खरीप 2024चं स्टेटस चेक करण्यासाठी खरीप 2024ला क्लिक करूया आपण. केलं आपण क्लिक. सेंडला ओके करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं क्लेम स्टेटस दिसेल. तुमचे क्लेम किती होते, त्या क्लेमची रक्कम किती मिळाली आहे, आता पुढची रक्कम किती मिळणार आहे हे संपूर्ण माहिती मिळेल. आता ॲप्लिकेशन 1मध्ये यील्ड बेस दाखवते, ॲप्लिकेशन 2मध्ये लोकलाईटचं क्लेमचे पैसे तुम्हाला पोचलेत म्हणून सांगते. आणि त्यानंतर 3 नंबरचा जो क्लेम आहे पोस्ट हार्वेस्टचा, तो पोस्ट हार्वेस्टचा क्लेम आता पुढील 2 ते 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे आणि त्याची पोस्ट हार्वेस्टची रक्कम 4292 रुपये दाखवत आहे. त्यामुळं पोस्ट हार्वेस्टच्या रकमा आता सर्व शेतकऱ्यांना दाखवल्या जात आहे. आणि तुम्ही मी जे सांगितल्याप्रमाणे क्लेम स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवते का, रीतीने तुम्ही क्लेम स्टेटस चेक करू शकता व त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावर पडून जाईल. खूप शेतकऱ्यांच्या कमेंट अशा होत्या की क्लेम स्टेटस कसं पाहायचं. तर क्लेम स्टेटस या पद्धतीने पाहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला क्लेमचं स्टेटस चेक करता येईल. आता माझं स्टेटस पूर्णपणे दिसलं आहे. असे स्टेटस प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं चेक करा आणि
आपलं पोस्ट हार्वेस्टची रक्कम किती दाखवते हे चेक करू शकता. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.